केंद्र सरकारची जनमत चाचणी भाग 2 मध्ये आपण आज आहोत. आळंदीमध्ये वैष्णवांच्या या अलंकापुरीमध्ये 150 वर्ष जुनी नगर परिषद आहे आणि तेव्हापासून ते आज तागायत आळंदीच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्यात का, त्या सुटलेल्या नसतील तर का सुटलेल्या नाही, या सगळ्या बाबत आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आळंदीची ही सगळी मंडळी आहे जी यानंतरच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेचं सारथ्य करणार आहेत. यांच्यातलेच अनेक जण निवडून येतील. ज्या समस्या आज सांगितल्या जात आहेत या समस्यांचं निराकरण करायचा प्रयत्न करतील. जर त्या झाल्या नसतील तर त्या आजवर का झाल्या नाहीत, या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. माझ्या सोबत ज्या नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक यंदा लोकांमधून होतोय ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. हे यंदाचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या सोबत या शिवसेनेच्या उमेदवार असणार आहेत, या मनसेच्या उमेदवार असणार आहेत, भाजपच्या उमेदवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे या आळंदीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने फारसं लढाईत कुणी उतरलेलं पाहायला मिळत नाही. माझे अध्यक्ष जरी असले या सगळ्या लढाईमध्ये तरी सुद्धा अजूनही ही लढाई जी आहे ती रंगतदार होते की नाही हे आपण पाहणार आहोत. आपण सुरुवात सगळ्यात आधी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यापासून करूया. नेमकं त्यांचं या आळंदीच्या नगरपालिकेसाठीचं विजन काय असणार आहे, तुम्ही काय सांगाल? तुम्ही अतिशय तरुण आणि शिवसेनेचे उमेदवार आहात नगराध्यक्ष पदाच्या. काय एक नगराध्यक्ष म्हणून आळंदीच्या नगरपालिकेसाठी तुम्हाला करायचं आहे? हे अवघड आहे. आळंदीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्पष्ट करू शकत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत. आपल्यासोबत भाजपचा उमेदवार आहे, त्यांना आपण विचारूया. तुमची काय तयारी आहे नगराध्यक्ष पदासाठी उभं राहिल्यानंतर? तुम्हाला आळंदीसाठी काय करायचं? जेणेकरून आळंदी हे विकास क्षेत्र म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचे सामान्य अतिशय वारकऱ्यांसाठी म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे, म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, गटर लाईन नाहीये, रस्ते नाहीयेत. आता बरेचसे आम्ही ज्या वेळेस नगराध्यक्ष होते, 15 वर्षे मी नगरसेवक आहे. माझ्या नगरसेवक हे वार्डापुरता असतो मर्यादित. त्या माझ्या वार्डामध्ये रस्ते केलेत, गटर लाईनी केलेत, परत पाण्याची लाईन दिलेली आहे, गावा स्वच्छताचे मी माझ्या वार्डापुरतं राबवलेलं आहे. आणि ज्या वेळेस नगराध्यक्षांनी आम्हाला ठराव करून द्या असं ज्या वेळेस म्हणले त्या वेळेस आम्ही नगराध्यक्ष हे शिवसेनेचे आहेत त्यावेळेस आम्ही बहुमतात त्यांना ठराव करून दिलाय. काळे कॉलनीत पहिलं 2002 मध्ये मी निवडून आलेले. दलित वस्तीमध्ये मोठी मेन पाण्याची टाकी खूप अतिशय चांगली बांधलेली आहे. आणि डोंगरात पोटाला डोंगराच्या जिथे पाण्याच्या समस्या होत्या त्या मी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. वीज म्हणा, लाईटीचे खांब म्हणा, गटर लाईन म्हणा, आज मी माझ्या जे काळात रस्ते झालेले आहेत. तुमचा असा दावा आहे की तुम्ही जी कामं आहेत ती कामं केलेली आहेत. जे नगराध्यक्ष यापूर्वी होते रोहिदास तापकीर, त्यांच्याकडे आपण जाऊया. या आरोप थेट त्यांनी केलेले. इथली लढाई जी आहे ती अतिशय गमतीशीर असणार आहे. याचं कारण राज्यात जे सत्तेत आहेत ते इथं भांडतायत. काय सांगाल? भाजपच्या वतीनं तुमच्यावरती आरोप करण्यात आले. अजूनही आळंदीच्या या नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं व्हायला हवी होती ती झालेली नाहीयेत. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यानं जे पाहतोय, तुमची ही इंद्रायणी असेल किंवा आळंदीचे रस्ते असतील, इथं उडणारी धूळ असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आळंदी ही वारकऱ्यांची अलंकापुरी समजली जाते. आणि तिथली ही जर अवस्था असेल तर देश पातळीवरती परदेशातून जे पाहुणे येतात त्यांना आपण काय म्हणून आळंदी दाखवणार आहोत? नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला या गोष्टीचा कमीपणा वाटत नाही का? शिवसेनेची सत्ता गेली 2.5 वर्षापासून ही आळंदी शहरात प्रथमच शिवसेनेची सत्ता आलेली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आम्ही जे आळंदीला जोडणारे रस्ते आहेत, चाकण रस्ता असो किंवा वडगाव रस्ता असो, मरकळ रस्ता असो, मोशी आळंदी रस्ता असो किंवा चरोली रस्ता, अंतर्गत 70 ते 80 रस्ते आम्ही कॉन्क्रीट केलेले आहेत. आणि आत्ता जवळपास 91 रस्त्याचं मंजुरी पण झालेली आहे. आणि हे कामं करत असताना पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आळंदीचा. पाण्याच्या प्रश्नासाठी शिवसेनेने व बाकीच्या भाजप सोडून इतर पक्षांनी सर्वांनी आळंदीत मोर्चा पण काढला होता. त्यावेळेस तुम्ही कामं केलीत, कामं सांगताना शिवसेनेला इतका दम का लागतोय ते कळायला मार्ग नाही. अपक्ष उमेदवार सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया. खरंच शिवसेनेनं काही कामं केलीत का? भाजपकडून जे आरोप झाले किंवा त्यांच्या कामांचा जो दावा आहे तो किती खरा आहे? तुम्ही अपक्ष आहात काय म्हणून एकतर निवडणुकीला तुम्ही उभं राहिलात, आणि दुसरी गोष्ट या आळंदीसाठी तुमचं स्वतःचं असं काय विजन आहे? तुम्हाला काय करावं वाटतं?
नमस्कार, मी ॲडव्होकेट स्मिता गुंडरे पाटील. मी गेले 15 वर्षापासून खेड आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकिली करते. आता मी जेव्हापासून आळंदीमध्ये राहतेय इतक्या वर्ष, तर मी जेव्हापासून माझं सासर आळंदी आहे, मी जेव्हापासून आळंदीमध्ये आली आहे, कोणतीही सत्ता असो, आतापर्यंत आळंदीमध्ये कोणताच बदल झाला नाहीये. कुठलेच रस्ते झाले नाहीत, कुठल्या पाण्याची सुविधा नाहीत, किंवा सर्वसामान्य माणसाची पहिली गरज काय हो, पाणी. एवढ्या वर्ष हेच नगरसेवक आहेत, हेच यांचेच सगळ्यांचे पक्ष आहेत, परंतु आतापर्यंत सर्वसामान्य लोक सकाळी पहाटे 5 वाजता महिला ज्या पाण्यासाठी उभे राहतात त्या संध्याकाळपर्यंत फक्त पाणीच भरत असतात, किंवा पुरुष लोक ते सुद्धा काय करतात, पाण्यासाठी वन फिरत असतात. जर तुम्ही आता आळंदीत प्रवेश केला तर तुम्ही रस्त्यातनं चालले का खड्ड्यातनं चालले, हा तुम्हाला पहिला प्रश्न पडेल. जर तुम्ही रस्त्याने चालत गेले तर खड्डा आणि रस्ता ह्याच्यातला फरकच कळणार नाही. साध्या गोष्टी असतात. जर आता समजा तुम्ही रस्त्याचं टेंडर ओपन केलं, जर हे तर ते टेंडर हे ऑनलाईन टेंडर असताना सुद्धा टेंडर ओपन होत नाहीत. इतका प्रचंड भ्रष्टाचार आळंदीमध्ये आहे. आणि हा भ्रष्टाचार कधी थांबेल, जर नवीन कार्यक्षम लोकांना संधी दिली तर. समजा आता मी वकिली करते, जर कार्यक्षम लोक तिथे येऊच देत नाही तो, त्यांना फक्त काय पाहिजे, त्यांचे लोक ऐकणारे असतील, त्यांनाच दोन्ही पक्षाचे लोक तिकीट देतात. अपक्ष राज्यभरातलं राजकारण सध्या असंच झालंय, जे कार्यक्षम लोक आहेत त्यांना सभागृहात येऊ दिलं जात नाही, असं यांचं म्हणणं. या अपक्ष उमेदवार आहे. एक महत्वाची या आळंदीचा अविभाज्य घटक ज्यांना समजलं जातं, ती सगळी महाराज मंडळी या अलंकापुरीमध्ये जे सातत्यानं वारकरी संप्रदायाचा जागर जो आहे तो करत असतात, ती वारकरी मंडळी आपल्या सोबत आहेत. नेमक्या समस्या काय आहेत हे त्यांना विचारूया. तुम्ही काय सांगाल? एक मोठा वारकरी संप्रदाय या आळंदीशी जोडला गेलेला आहे. जरी अध्यात्माचा भौतिक जगाशी काही वास्तव संबंध नसला तरी सुद्धा इथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी किंवा सुविधा या गेल्या अनेक वर्ष सातत्यानं चर्चेचा विषय राहिल्यात. तुमची इंद्रायणी नदी ही दुर्दैवानं गटारगंगा झाली असं म्हणावं लागतं. तुम्ही काय पाहता? तुम्हाला या निवडून येणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये जी काही कामं झाली आहेत, मी असं म्हणणार नाही की कामं केलीच नाही असं, पण आळंदीसारखं तीर्थक्षेत्र, की आळंदीला आध्यात्मिक पंढरी म्हटलं जातं महाराष्ट्राची, आळंदीमध्ये ज्ञानोबारायांसारख्या विश्व जगज्जेत्या संतांचा जन्म झालाय, त्या दृष्टीने आळंदीमध्ये जेवढा काही विकास व्हायला पाहिजे केलाय, मी नाही म्हणणारच नाही, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काहीतरी काम करतच असतो, पण त्याची जी टक्केवारी आहे ना ती अत्यंत अल्प आहे. जेव्हा बाहेरची जी काही भाविक येतात ना आळंदीमध्ये, तेव्हा त्यांच्या अडचणी अशा असतात की ते म्हणतात सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये आम्ही फिरतो, पण आळंदीसारखे दारिद्र्य इतरत्र पाहायला भेटत नाही. त्याला जबाबदार मी मागील सत्ताधारी असतील असं मी नाही म्हणणार मी असं की मागची काही सत्ताधारी, त्याला अनेक कारण आहेत, त्याला नागरिक सुद्धा जबाबदार आहे. जेव्हा इलेक्शन सुरू होतात तेव्हा ह्या मंडळी अक्षरशः पैसा पाण्यासारखा ओततात, आणि एवढा पैसा त्याला जबाबदार नागरिक कसे आहेत की आज मतदान करायचंय, मग ही लोक सरळ आपलं मत विकतात, एवढे मला पैसे द्या मग मी तुम्हाला मतदान करेन. हे दुर्दैव आहे. ज्या लोकशाही प्रक्रियेच्या अभिमानानं आपण निवडणुका घेतो, तिथे या अशा पद्धतीनं पैशांचा व्यापार जर मोठ्या प्रमाणावरती होत असेल तर ते जास्त दुर्दैव आहे. आपल्या सोबत डीडी भोसले बराच काळ आळंदीच्या राजकीय नेतृत्वाचा एक मुख्य घटक राहिलेले आहेत. इतके आरोप झाले डीडी, तुम्ही गेल्या अनेक वर्ष या आळंदीमध्ये काम करताय, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला खंत वाटत नाही का की आजही ही परिस्थिती जर अशी असेल, तुम्ही नगराध्यक्ष राहिलेला आहात, राजकारण म्हणून कर्तव्य म्हणून काही गोष्टी करावायच्या असतात, जगभरात नाव असलेल्या या आळंदीला तुम्ही काय दिलं? मीडियाने जे आरोप केले त्याच्यात तथ्य आहे, मी नाकारत नाही. मीडियाने कुठलेही आरोप केले नाही, सकाळ आलेले आहेत, म्हणजे ते तुम्हाला सांगतो त्यात तथ्य आहे. उलट मी हे सांगतोय मीडियाने चुकीचं छापलेलं नाही. आळंदीची अवस्था वर्षानुवर्षे तशीच आहे, पण एक नगरसेवक या नात्याने मी गेली 4-5 वेळा टर्म मी हे केली, 2 वेळा शिक्षण मंडळ, 2 वेळा इकडे, आता ही 5वी टर्म आहे माझी. आता आरक्षण असल्यामुळे सुनबाईला उभं केलेलं आहे, मुलगाही नगरसेवक आहे. मला कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही, पण सार्थ अभिमान आहे. मी माझ्या प्रभागातली कामं केली, मर्यादा असल्यामुळे 5 रस्ते केले, पाण्यासाठी प्रयत्न केला, आणि नुसतंच आळंदीकरांना दोष देऊन उपयोग नाही. इंद्रायणी नदीचा जो वॉटरचा उपसा आहे त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे मैला मिश्रित, रसायन मिश्रित पाणी सोडलं जातं. त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात सुद्धा माझी याचिका पेंडिंग आहे, आणि अशा पद्धतीने त्याच्यावर आवाज उठवलेला आहे. हरित लवादाकडेही तक्रार केलेली आहे. बीजेपीचे आता सत्ता आलेली आहे, ते म्हणतात आळंदीला पालकमंत्री पाणी द्यायचं नाही, शिवसेना विरोध करते, म्हणजे असं सगळं चाललंय ह्याच्यात. आणि जिल्हा प्रशासनाचं आम्ही ज्या रास्त तक्रारी करतो, कलेक्टर असो विभाग अजिबात दखल घेत नाही. इथे 400 कोटी आणि 500 कोटी हे फक्त पेपर, आणि कुठल्याही विकास कामाला दर्जा नाही, त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही. सीओला विचारलं तर ते कलेक्टर ऑफिसकडे बोट दाखवतं, आणि इथं कोणालाही, आता समजा फॉर एक्झाम्पल हे अपयश कुणाचे? तुम्ही अगदी मोठी यादी वाचून दाखवली. आहे, सत्ताधाऱ्यांशिवाय काय दुसरं कोणाचं? तुम्ही कधी
एकेकाळी सत्ताधारी होता. नाही, मी सत्तेत आतापर्यंत नाही. मी चुकीच्या कामाला विरोधच करत आलेलो आहे. मी सत्तेला फक्त कामासाठी सहकार्य, चुकीच्या गोष्टीला माझं आतापर्यंत विरोधच झालेला आहे आणि विरोधच करतोय. आणि त्यामुळेच विकास कामात जुळून घ्यावं लागतं नाईलाजाने. त्यामुळे जुळून घेऊन हे कामं झालेली आहेत. आणि हे जे आरोप विकास कामं जी आहेत त्यामध्ये नाईलाजानं जुळवून घ्यावं लागतं असा डी भोसले यांचाही रोष आहे. सगळा रोष मुख्यत्वे शिवसेनेकडे आहे. तुम्ही पाहिलंय, तुम्ही सत्ताधारी होता, लोक तुमच्या नावाने ओरडणार, हे वास्तव आहे. मात्र तरी सुद्धा जी परिस्थिती सातत्यानं सांगितली जाते, जे आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून, महाराजांकडून केले जातात, तुम्हाला तथ्य वाटत नाही का याच्यामध्ये? तुम्ही स्वतः पक्षाच्या पलीकडे जाऊन हे सगळं कधी पाहता का एक ज्ञानेश्वरांचा भक्त म्हणून? त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची खंत वाटत नाही? ही संत श्रेष्ठ माऊलींची भूमी आहे. योग्य काय आणि अयोग्य काय हे जनता निश्चित ठरवणार आहे. आम्हाला 2.5 वर्षामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी या जनतेनं शिवसेनेला दिलेली आहे. आणि या शहराच्या योगदानासाठी शिवसेनेनं काय केलं हे आपणही अनेक वेळा दाखवलंय. खरं पाहिलं तर कामाची जी सुरुवात आहे ती सुरुवात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेला आहे. त्यामध्ये मग शुद्ध पिण्याचं पाणी असेल. आज जर पाहिलं तर आळंदीची नगरपालिकेची लोकसंख्या 1920 सालचं नियोजन करून 5,000 लोकवस्तीचा तो प्रकल्प होता जलशुद्धीकरणाचा. जवळपास त्यासाठी आपण 6.5 कोटी रुपये खर्च केले आणि 5 MLDचा अद्ययावत प्रकल्प आज तिथं उभारलाय. याचं द्योतक आपण पाहतो, जनतेला सुद्धा माहिती. याशिवाय पिंपरी चिंचवडचं जे प्रदूषित पाणी आहे ते इंद्रायणी नदीमध्ये येते. यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा करून आज आपण पिंपरी चिंचवडनी सुद्धा आमच्या आळंदीला पाणी द्यावं यासाठी सुद्धा आम्ही चांगली भूमिका घेतलेली आहे. आमदार सुरेश भाऊ गोरे असतील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असेल, सातत्याने तो सुद्धा पाठपुरावा केलाय. त्याही शिवाय त्या पलीकडे जाऊन या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. भामा आसखेडचं जे पुण्याला जाणारं पाणी आहे त्या भामा आसखेडच्या पाईपलाईन मधून म्हणजे इंद्रायणीच्या बाजूने जी पाईपलाईन चालली त्यामधून आळंदी शहराला 10 MLD पाणी देण्याचं शासनाला भाग पाडलं. यामध्ये इतके वर्ष का झालं नाही? तुम्ही हे प्रयत्न करताय, हे सांगताय, हे सगळं खरंय, मात्र सातत्यानं तुमच्यावरती आरोप केले जातात. तुम्ही पाण्यासाठी 3 पिंपरी चिंचवडचं मिळालं पाहिजे. आम्ही स्वतःचा सुद्धा 5 MLD शहराला पाणी पुरवठा करता येईल एवढा मोठा प्रकल्प उभारलाय. तांत्रिक थोडं अडचण आहे, ते थोड्या दिवसात कार्यान्वित होईल. आणि भामासखेडचं म्हणजे हे शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी एवढं योगदान आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आता राहिला तीर्थक्षेत्र विकास आराखडा. आता या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून आज आपण पाहतो शासन आळंदी असेल, पंढरपूर असेल, इतर जी तीर्थक्षेत्र आहे त्या सर्व तीर्थक्षेत्रामध्ये शासनाने विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर केला. परंतु दरवर्षी पैशाची तरतूद शासनाच्या बजेटप्रमाणे होते आणि म्हणून शासनाला आम्ही दरवर्षी जास्तीत जास्त बजेटमध्ये तरतूद करा अशी वारंवार मागणी आम्ही सत्तेच्या काळामध्ये केली. आणि आज आपण पाहतो चाकण आळंदी रस्त्याचं चरोली आळंदी रस्त्याचं काम आपण त्या ठिकाणी चालू केले. पुलाच्या पलीकडचा पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या हद्दीमध्ये आपण तो रस्ता कार्यान्वित केला. त्या रस्त्याची वाईट परिस्थिती होती, तो रस्ता आपण पूर्ण केला. म्हणजे आळंदीला येणारे सर्व रस्ते आपण आज काही अर्धी कामं आहेत, काही प्रगतीपथावर आहे. शेवटी तूप खाल्लं की रूप कधीच येत नाही, म्हणून आज सगळी रस्ते आपण पूर्ण केले. वाहतूक तूप खाल्लं की रूप येत नाही असा शिवसेनेचा दावा आहे. कामं सुरू आहेत, प्रयत्न केले जातात असंही त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण भाजपकडे येऊ. राज्यात सत्तेत असलेला हा पक्ष आहे, सगळ्यात जास्त इन्कमिंग या पक्षामध्ये सुरू आहे. महत्वाचं म्हणजे सत्तेचा प्रमुख दावेदार असलेल्या भाजपची ताकद अचानक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आळंदीमध्ये प्रचंड वाढली. त्याचंही कारण विचारूया. भाजपवरती काही आक्षेप आहेत महत्वाचे, त्याची उत्तर आपण घेऊया. तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या पत्नी उभ्या आहेत. शिवसेनेच्या विरोधामध्ये तुम्ही राज्यात एकत्र असताना इथे विरोधात लढताय. नेमकं तुम्हाला काय वाटतं? विरोधकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात. जे प्रश्न सांगितले जातात या प्रश्नाला सरकार सुद्धा जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल किंवा इतर भामा आसखेड सारख्या पाण्याचे प्रश्न असेल, तुम्ही याची जबाबदारी घेता. तीर्थक्षेत्र विकास आराखडा
आळंदीमध्ये राबवला जात आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवत असताना आळंदीचा कारभार महाराष्ट्र सरकारच्या सत्तेत असलेल्या माणसांचा लक्षात आला, म्हणून तो तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाने कमिशनरच्या लेवलला त्यांच्या अधिकाऱ्याकडे ठेवला आणि प्रशासनामार्फत काम चाललेलं आहे. जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाबाबतीत आम्हाला विचारणा केली, काही ठराव मागितले असतील, त्या ठरावाला आमच्या भाजप प्रवेश करणाऱ्या एकाही नगरसेवकांनी कधी विरोध केलेला नाही. विकास आराखड्याला कधीही विरोध केलेला नाही. कामाच्या बाबतीत कामाचा आम्ही कार्याचा अधिकारी म्हणून नगराध्यक्षाला नगरसेवक म्हणून ह्या पंचवार्षिकमध्ये 2.5 वर्ष आम्ही त्यांना संधी दिली की तुम्ही पुढाकार, नगराध्यक्ष हा कार्याध्यक्ष असतो आणि नगरसेवकांनी ठराव करून द्यायचा असतो. आम्ही सगळे ठराव करून दिले, पाठपुरावा करून घ्यायचं काम त्यांचं असतं. पण नगराध्यक्षाला कधी खुर्ची इथल्या आळंदीची सुटली नाही आणि पक्षाचा मोर्चे काढल्याशिवाय शिवसेनेला कधी सुचलेलं नाही. कारण का त्यांची स्टाईल आहे शिवसेनेची मोर्चा काढणे, आंदोलन करणे. सत्ता काय चीज आहे आणि त्यांना कळलेली नाही. प्रशासनाच्या बाबतीत आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेऊया आपण. सत्ता काय हे शिवसेनेला कळत नाही, सत्तेत असलेले शिवसेनेचे लोक जे आहेत तेच मोर्चे काढतात. याच्यात काही तथ्य वाटतं का तुम्हाला? पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात सर्व पक्ष एकत्र आले, भारतीय जनता पार्टी सोडून. या शहराचा प्रश्न होता, त्यांनी यायला पाहिजे होतं. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला आळंदीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा वाटत नाही का? भारतीय जनता पार्टीला पाण्याचा प्रश्न आहे. त्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा उपस्थित होतो. पहिलं भाषण अशोक उमरगेकर आणि आमच्या सर्व भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकाचं आहे आणि ते सकाळला पेपरला पुढाकार आहे. आम्ही म्हणलं, सांगितलं, ह्याच्या आधी म्हणलं राष्ट्रवादी काँग्रेस होती, काँग्रेस सत्तेवर होती, त्या दोन्ही पक्षांनी काम आळंदीसाठी आम्हाला मदत केली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये एनसीपीने तर घाण पाणी सोडलं, काँग्रेसने आम्हाला मदत केली नाही आणि सेनाही आम्हाला सहकार्य करत नाही. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून गावाचा विकास कसा होईल, सत्तेमध्ये काम करणाऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर आळंदीचा विकास, भारतीय जनता धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी संस्था आहे आणि तिच्यात गेल्यानंतर आळंदीचा कसा विकास होईल याच्यासाठी आम्ही प्रवेश केला. आळंदीचा विकास करायचा म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. तालुका अध्यक्ष आपल्या सोबत आहे. तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? शिवसेना तुमच्यावरती आरोप करते की भाजप दुटप्पी भूमिका घेते. इथे प्रत्येक जण स्वतःच्या वॉर्डामध्ये केलेली कामं सांगतोय. अजूनही एकाही पक्षाचा नेता हा आळंदीसाठी बोलताना दिसत नाही. मुळातच या ठिकाणी आळंदीचा जो विकास व्हायला पाहिजे, विकास आराखड्यामध्ये आळंदीला जो शेअर मिळाला पाहिजे तो काय मिळालेला नाही. विकास आराखडा मंजूर होताना 251 कोटीचा मंजूर झाला, परंतु तो दिव आणि आळंदी असा एकत्र मंजूर झाला आणि आळंदीची तरतूद फक्त 68 कोटीची आहे. 68 कोटीमधनं ते जे रस्ते आता चालू आहेत, अध्यक्षांचं म्हणणं होतं की आम्ही आता रस्ते वगैरे केलेत, जे रस्ते चालू आहेत ते फक्त विकास आराखड्याच्या माध्यमातून चालू आहेत. अजून इथं मग हे रस्ते शिवसेना करत नाहीये? नाही, विकास आराखड्याच्या माध्यमातून. बरं, ठीक आहे. शिवसेनेकडून याचं उत्तर घेऊ आपण, मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परतूया. वातावरण जे आहे ते तापायला लागलंय, ऊनही तापतंय डोक्यावरती आणि त्याच्यासोबत आरोप प्रत्यारोप सुद्धा जोरात सुरू आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि परत येऊ. नंतर तुमचं पुन्हा एकदा उभे आहोत. आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातला देवेंद्र सरकारच्या जनमत चाचणीचा दुसरा भाग सुरू आहे. सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, नेते, सर्वसामान्य नागरिक आपल्या सोबत आहेत. आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती अतिशय जोरदार सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे सगळ्या पक्षांचे पदाधिकारी इथे उभे आहेत. प्रमुख इथल्या लढती ज्या आहेत त्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजप जे ते एकमेकांच्या विरोधामध्ये आळंदीमध्ये निवडणूक लढवतात. आपल्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहे. आरोप भाजपनं शिवसेनेवरती प्रचंड केले. शिवसेना आत्ता सध्या सत्तेत आहे. आपण सर्वसामान्य नागरिकांशी बोलूया. तुम्ही पुढे तुमची काही प्रतिक्रिया होती. नेमकं तुम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? आळंदीत पाण्याची सोय नाही, घरपट्ट्या नळपट्ट्या वाढवत्यात, त्याच्यामध्ये गटराचं पाणी. आता सुद्धा नगरसेवकाला सांगा बरं, नदीतलं पाणी तोंडात घ्या, तर कोण घेतंय का बघूया. काय फक्त मतदाना करता येतात, मत घेतल्या की नंतर सगळं सुटलं. बरं, ठीक आहे. आपण सगळ्यांकडून उत्तरं घेऊ याच एका प्रश्नाची. तुम्ही सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी, हा एकच प्रश्न आहे. आता या इंद्रायणी नदीतलं पाणी त्याचा आचमन घ्यायची कुठल्या नगरसेवकाची तयारी? कोणच घेणार नाही, तशी वस्तुस्थिती आहे. नाकारत तुमची तयारी आहे का? हो, मी तयारी आहे, मी पेतो. राष्ट्रवादी म्हणून तुमची तयारी आहे का? आळंदी शहराच्या इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं महिला मिश्रित पाणी सोडल्यामुळं हे पाणी तोंडात कोणी घेऊ शकत नाही. तुमची तयारी आहे का? आळंदी शहरातील पवित्र ही इंद्रायणी नदी आहे
यातलं तीर्थ घेतल्यानंतर मनाला जे आत्मिक समाधान मिळतं. तुमची तयारी आहे का हे आचमन घ्यायची? मी आळंदीचंच पाणी पितो, मी आळंदीकर नागरिक आहे, पितो. आणि यासाठी केंद्र शासनाकडे ही जलपर्णी निघाली पाहिजे, प्रदूषण गेलं पाहिजे. यासाठी 175 कोटीचा ऐका ना, हा राजकीय मुद्दा आहे. सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न आहे. इंद्रायणी नदीतलं पाणी तीर्थ म्हणून पितो. बरं, ठीक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय प्रतिक्रिया आहे? तुमची तयारी आहे का हे पाणी? हो, प्यायची तयारी आहे. बरं, ठीक आहे. भाजपची तयारी आहे का? आम्ही रोज पाणी पितो आळंदीचं. या इंद्रायणी नदीतलं आत्ताचं जे पाणी तीर्थ म्हणूनच पितो ना. बरं, ठीक आहे. आता या सगळ्या पक्षांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या. इंद्रायणी नदीतलं आता दिसणारं पाणी जे आहे त्याची अवस्था ही एखाद्या गटारामध्ये वाहणाऱ्या पाण्यापेक्षाही वाईट आहे. याची कारणं अनेक वेगवेगळी असतील. पिंपरी चिंचवडच्या शहराचं पाणी जे आहे, मैला मिश्रित पाणी, ते या नदीमध्ये सोडलं जातं असा आरोप यांच्याकडून केला जातो. अनेक राजकीय पक्षांचे नेते आपल्यासोबत आहेत. शिवसेना प्रामुख्यानं सत्तेत आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घ्यावी लागेल. आता इंद्रायणीचा मुद्दा आलाय, त्याला जोडून दुसरा मुद्दा आहे पूर्वी उपस्थित केलेला. शिवसेना ज्या कामांचं रस्त्यांचं श्रेय घेते ते कामं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भाजप करते. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मगाशी तुम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे की 3 गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या. एक, जलशुद्धीकरण प्रकल्प 5 MLDचा जवळपास 6.5 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी कार्यान्वित केलेला आहे. आणि तांत्रिक बिघाड असल्यामुळे थोडं राहिले, त्याचं ट्रायल सुद्धा झालेली आहे. पूर्वी शहरामध्ये नागरिकांची तक्रार आहे, पूर्वी शहरामध्ये गढूळ पाणी यायचं, डायरेक्ट नदीतलं पाणी गढूळ लोक पित होती. परंतु या वेळी परिस्थिती अतिशय चांगली आहे. त्या मानाने आम्ही आज सत्तेवर आल्यानंतर चांगलं पाणी देण्यासाठी सुद्धा आम्ही आज तयार आहोत. ते त्यांना सुद्धा माहिती ठीक आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? आता उत्तर तुम्ही सगळ्यांची ऐकलीत, उत्तर सगळ्यांची ऐकलीत. यापैकी निम्म्या जणांची तयारी आहे इंद्रायणीतलं पाणी पिण्याची. निवडणुकीत संघ चालावा आणि पाणी प्यावं नदीतलं, गिलासाने पाणी पितो आम्ही, तसं यांनी पण पिऊन दाखवावा. यात्रेमध्ये पब्लिकचा हाल केलं नगरपालिकेच्या ह्याच्यातनं. पब्लिकला पाणी नाही, पाणी नळाला सोडलं नाही, आता सुद्धा औषधं नाही पाण्यामध्ये, सगळं हे होतंय. पाणी पिऊन आता त्यांनी नदीतनं दाखवा. पाणी पिऊन आता नदीत पाणी बघा तुम्ही कसं आहे. कॅमेरा मारा, कॅमेऱ्यातनं दाखवा जनतेला. ही अतिशय वास्तवदर्शी प्रतिक्रिया आहे. याचं कारण आहे या आळंदीमध्ये वर्षभरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम जे आहेत ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून घेतले जात असतात. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहे. या अडचणी त्यांना किती भेडसावतात याचा विचार आपल्याला करावा लागेल, या सगळ्या राजकारण्यांना करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं, ही जी सर्वसामान्य नागरिकाची प्रतिक्रिया आहे, तुम्ही वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून काय सांगाल? ही किती मोठी अडचण तुमच्यासाठी आहे? ज्या इंद्रायणीला गंगेचं स्वरूप दिलं जातं किंवा पवित्र म्हटलं जातं, तिचं तीर्थ घेणं किंवा तिच्यामध्ये आंघोळ करणं हे पुण्य समजलं जातं, त्या इंद्रायणीची ही अवस्था खरंच किती योग्य वाटते तुम्हाला? वारकरी संप्रदायातून हजारो लोक दरवर्षी आळंदीमध्ये दाखल होतात वारीच्या निमित्ताने, दर्शनाच्या निमित्ताने. इथं आल्याच्या नंतर ज्या असुविधेला त्यांना प्रथमतः सामोरं जावं लागतं, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. वारकरी भावनेच्या दृष्टीने येऊन स्नान करण, आचमन करण, पण ती गोष्ट ठीक आहे. पण आल्याच्या नंतर ज्या नदीची अवस्था पाहिली, इंद्रायणी नदीची, ती स्वच्छ असावी अशी वारकऱ्याची इच्छा असते. सर्वसामान्य वारकऱ्याचे दृष्टिकोन हाच आहे की सत्तेवरती कोण आहे, काय आहे, हा विषय आमच्या दृष्टीने महत्वाचा नाही. इथं जसं शास्त्रात सांगितलं, चक्षुर्वाई सत्यम, जे डोळ्याला दिसतंय ते आम्हाला सत्य वाटतंय. जे डोळ्याला दिसतंय आज आळंदीची परिस्थिती, त्या अनुषंगाने जनताच ठरवते काय नेमकं इथं काय पाहिजे, काय हवंय, काय नको आहे ते. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. आपण चर्चा करतोय आळंदीच्या नगरपालिकेची. रस्ते, पाणी, इंद्रायणी नदी या सगळ्यांची चर्चा झाली, वारकऱ्यांच्या समस्येची चर्चा झाली. मात्र गेले काही दिवस आळंदी एका गोष्टीमुळे सातत्यानं चर्चेत आहे, ती म्हणजे गुन्हेगारी. राजकीय वादातून 4 दिवसांपूर्वी दिघीमध्ये या आळंदीच्या नगरपालिकेच्या राजकीय वादातून फायरिंग झाल्याची गोष्ट सुद्धा उघड झाली. त्याच्यामध्ये अटका झाल्या, दंगलीचे गुन्हे दाखल झाले आणि त्यापूर्वी काही राजकीय पक्षांमध्ये जे प्रवेश दिले गेले ते सुद्धा वादाचा विषय ठरलेले आहेत. नेमकं काय आळंदीच्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला वाटतं? ज्या पद्धतीनं राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय आळंदीच्या, तुमची काय प्रतिक्रिया? आमची आळंदी विकास ग्रुपच्या वतीने आमची सर्वांची प्रतिक्रिया आहे की आळंदीत मध्ये हा जो गुंडेगिरी चाललेली आहे, ही मला वाटतं सगळ्यांनी थांबवावी. इलेक्शन हा एक फक्त 8 दिवसाचा खेळ आहे, पण त्या खेळामध्ये लोक जीव घ्यायला निघाली आहेत आता.
आणि ही जी पक्षाची लोक आहेत ती पहिल्यापासूनच या परिस्थितीमध्ये इथं नगरपालिकेमध्ये आलेली आहेत. असं काही नाही की हे नवीन चेहरे आहेत सगळ्यांचे, पण विकास तर हा अजूनपर्यंत कोणाकडनंच घडलेला नाहीये. पण आता हे फक्त पक्ष बदलून एकमेकांना गुंडगिरी करून सर्वसामान्य लोकांना त्रास देतात आहे आणि सर्वसामान्य लोकांना दमदाटी करून घरामध्ये शिरून फक्त आम्हाला मत द्या या विषयावरती धमकी देऊन आपला प्रतिबल आपल्या साईडनी ओढून घेतात आहे. हे माझी सर्वांना इच्छा आहे की कोणी न घाबरता, कोणालाही न दमदाटी हे करता सर्वांनी आपलं मत आपण स्वतः तिथं जाऊन द्यायचंय. कोणालाही काही घाबरायची गरज नाही. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या मताचा अधिकार हा साक्षेपी अतिशय जागृत राहून करायचा आहे. कुणाच्याही धमक्यांना भेडबाड घालू नका. हे IBN लोकमतचंही आव्हान आहे तुम्हाला. तुमची काय प्रतिक्रिया आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, जी गुन्हेगारी आळंदीमध्ये फोफावते आणि तिला राजाश्रय जो मिळतोय त्याच्याबद्दल? आळंदीमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून प्रशासकीय लोकप्रतिनिधींना या ठिकाणी जो मोठा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून किंवा मोठमोठे निधी येतात त्या निधीमधनं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कसा आपल्याला भेटतो, या ठिकाणी पैसा कसा कमावता येतो, झालेली भांडणं ही कोणी एक मला हा विकास करायचा तू नको करू मी करू नको यासाठी कोणी भांडणं मारामाऱ्या केलेल्या नाहीत. असलेल्या पैशावरती असलेला डोळा आणि त्यासाठी ही भांडणं मारामारी झालेले आहेत. आळंदीकर नागरिक पाणी, रस्ता आणि बाकीच्या समस्याला एकदम हे केलेले आहेत. कॅमेऱ्याबरोबर समोर दादांत खोटे बोलणारे इथले दोन्ही पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी मी आता आवाहन करतो, हीच गोष्ट फक्त आळंदीकरांपुढे बोला तुम्ही की आळंदीतल्या नदीचं पाणी शुद्ध आहे म्हणून. आळंदीकर नागरिक कर भरतात, पाणीपट्टी भरतात आणि मग जबाबदारी का अमेरिकेचे पार्लमेंट घेणार का? आळंदीच्या पार्लमेंटपेक्षा आळंदीचे कर घेणारी लोक, पाणीपट्टी वसूल करणारी लोक, या ठिकाणी जबाबदारी ही पूर्णतः नगरपालिकेची आहे. प्रशासकीय काळामध्ये साधा कार्तिकीय वारी असून द्या नाहीतर आषाढी वारी असून द्या, या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात मध्ये निधी येतो, त्या ठिकाणी निधीला मंजुरी लागत नाही. प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी दोघं मिळून भ्रष्टाचार करतात. सर्व सामान्य यात्रेकरूंना शौचालयाचे पैसे पण 5-5 हजार रुपये गोळा करणारी माणसं लोकांना निवडणुकीच्या वेळेला दिशाभूल करतात. लोकांना कायम खड्ड्यामध्ये घालणारे लोक. त्याच्यामुळं आमच्या इथले एक पत्रकार आहे, त्याला मणक्याचं कमरेचं ऑपरेशन करायला लागलं. यावेळेला लोकांना खड्ड्यामध्ये घालून हीच लोक आता यांची कंबरटी मोडल्याशिवाय मतदार राहणार नाही. संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया, अतिशय संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया आहे. तुम्ही काय सांगाल? जरी राजकीय पार्श्वभूमी तुमची असली तरी हा जो बदलता ट्रेंड आहे आळंदीच्या राजकारणाचा, ज्या पद्धतीनं थेट एकमेकांवरती गोळीबारापर्यंत ही सगळी राजकीय गुन्हेगारीची प्रकरणं येऊन ठेपली, गुटखा किंग सारख्या एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला पक्षामध्ये घेणं, हे कितपत राजकीय दृष्ट्या तुम्ही योग्य मानता आणि आळंदीचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने चाललंय? आळंदीचं राजकारण अतिशय विचित्र दिशेने चाललेलं आहे. या ठिकाणी गुंडगिरी फोफावत आहे. जिकडे घुगऱ्या तिकडे उद्या परंतु जनतेचा एकही कळवळा नाही. जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याची काम हीच मंडळी केवळ जवळ 10 वर्ष करत आहेत. मग ह्या पक्षात जा त्या पक्षात जा, टोपी बदल, अशा पद्धतीने प्रत्येक आमचे भाविक या ठिकाणी आहेत आणि एका बाजूला ही मंडळी आहेत. वास्तविक पाहता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्यामधून देहू आळंदी परिसरासाठी 400 कोटीची मदत दिली, परंतु ह्या मंडळींनी एकत्र येऊन आळंदी आणि देहूचा बकास करण्याचं काम ह्या मंडळी करत आहेत. ठीक आहे. हे आरोप जे आहेत ते अतिशय उद्विग्न आणि संतप्त होऊन केलेले आहेत. इतके दिवस कर भरणाऱ्या नागरिकांची जबाबदारी जरी आळंदी नगरपालिकेचे हे नेते घेणार नसतील तर ते काय अमेरिकेची पार्लमेंट घेईल का, असा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपकडे यावे लागेल. गुन्हेगारी आणि भाजपमध्ये झालेले प्रवेश याचा अतिशय निकटचा संबंध आहे. तुम्ही जे प्रवेश करून घेतले त्याच्यामध्ये गुटख्याची तस्करी करणारा किंवा गुटख्याची ब्लॅकनी विक्री करणारा, गुटखा बॅरन ज्याला म्हटलं जातं, अशा व्यक्तीला तुम्ही पक्षात प्रवेश दिला. परवा दिघीला जे फायरिंग झालं त्याच्यामध्ये सेनेच्या लोकांच्या विरोधात आणि तुमच्या विरोधात, भाजपच्या विरोधात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले, अटका झाल्यात, गोळीबारापर्यंत आळंदीचं राजकारण जातं. जिथं ज्ञानेश्वरांनी सगळ्या जगाला संदेश दिला, त्या ज्ञानेश्वरीच्या राजकारणानं या अशा पद्धतीचं वळण घ्यावं, याचं वाईट वाटत नाही का तुम्हाला? निश्चित वाईट वाटतं. हे का घडतं, का देता प्रवेश अशा लोकांना? भारतीय जनता पक्षामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना अजिबात प्रवेश दिलेला नाही. तुमच्यावर एखादा आरोप झाला 3.5 वर्षापूर्वी, या खेड तालुक्याचं राजकारण आळंदीकरांना माहिती आणि खेड तालुक्याच्या नागरिकांना माहिती, कशा पद्धतीने खोटे गुन्हे तयार करणं, एखाद्यावर गुन्हा गोळीबार खोटा होत ना. मी पुन्हा येतो तुमच्याकडे. शिवसेना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होती. या अशा पद्धतीने आळंदीचं राजकारण तुम्ही ज्या टोकाला नेलंय राजकीय वादातून, तुम्ही अर्थात जे लोक तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी, तुम्हाला वाटत नाही का की हे तात्काळ थांबलं पाहिजे? जिथून जगाला संदेश गेला तिथे जर या अशा गोळीबाराच्या घटना घडत असल्या तर वारकऱ्यांनी काय म्हणून आळंदीकडे पाहिजे? या शहराची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी सातत्याने शिवसेनेचा प्रयत्न राहिलेला आहे. माझ्या स्वतःवर हल्ला झाला, माझ्या स्वतःवर कोयता गँगनी हल्ला केला, तरी सुद्धा कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून शहर बंद, नागरिकांना त्रास, सगळ्यांना विचारा
मी काहीही केलं नाही याचं कारण शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे. आणि म्हणून आता परवाचा जो प्रकार झाला यामध्ये जे दुसरे होते लोक, आमचे शिवसेनेचे एकही माणूस नव्हता त्यामध्ये. दगडफेक झाली. तुमचा दावा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपण प्रतिक्रिया घेऊया. तुम्ही काय सांगाल? ही जी दिघीची घटना घडली आहे, भाजप म्हणतं आम्ही त्यातले नाही, शिवसेना म्हणतं आम्ही त्याच्यातले नाही, नेमकं या आळंदीमध्ये गुन्हेगारी कुणाची आहे? खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश दिला, पण त्याच आळंदीमध्ये की अशा पद्धतीच्या घटना घडणं हे खऱ्या अर्थाने ही एक काळिंबा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, मी काय ना शिवसेना, ना भारतीय जनता पार्टी, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस यांच्या विरोधात, कुणाच्या विरोधात बोलायला या ठिकाणी आलेलो नाही. पण आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमचे जे उमेदवार आहे नगर अध्यक्ष पदासाठी सौभाग्यवती अनिताताई रामहरी गणगे, एक वेगळा पर्याय माननीय राजसाहेब ठाकरेंनी जसं नाशिकचा विकास केला तसा आम्हाला आळंदीचा विकास करायचा ही आमची भूमिका आहे. मला सगळे गेली 25 वर्षापासून मी आळंदीची निवडणूक पाहतोय. पहिल्यांदा आळंदी शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या माणसाने तिकिटावर माणसं उभी केली, अन्यथा आज तायगत सर्व अपक्ष उभे राहायचे, ज्याच्या एकमेकाची मिली भगत ह्या आळंदीमध्ये. अहो एवढं काय आतमध्ये आता बघतोय पक्षाचे प्रत्येकाने हे घातलेले. परंतु मला एवढी त्यांना विनंती करायची की निवडून आल्यानंतर किंवा पडल्यानंतर आपण त्या पक्षात राहावे आणि या आळंदीच्या विकासासाठी झगडावा.
पुन्हा एकदा स्वागत. आपण शेवटच्या टप्प्यात होत. आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकांची ही देवेंद्र सरकारची जनमत चाचणी जी आहे. आळंदीमध्ये एक प्रामुख्याने लक्षात येणारी गोष्ट जी आहे ती म्हणजे अपक्ष उमेदवार म्हणून महिलांचा सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर. या सगळ्या पक्षांची या निवडणुकीचा राजकीय अजेंडा काय आहे तो आपण मतदारांपर्यंत पोहोचवणार. सुरुवात अपक्षांपासून करू. मोठी संख्या दिसते अपक्ष महिलांची. काय कारण आहे? तुम्हाला काय वाटतं स्वतः निवडणुकीसाठी उभं राहावं आणि बदल घडवावा? या निवडणुकीमध्ये सामाजिक काम करत असताना असं वाटत होतं की सत्ताकारणाची जोड सामाजिक कार्याला असल्याशिवाय लोकांचे प्रश्न आपण प्रभावीपणे सोडू शकत नाही. या अगोदर आम्हाला असं वाटत होतं की निवडणूक आपला विषय नाहीये, पण ज्यावेळेस विचार केला सर्वांनी त्यावेळेस असं वाटलं की आम्हाला कुणाच्या विरोधात किंवा कुणाच्या विरोधक म्हणून जास्त तयार करायची नाही आणि कुणाच्या विरोधात लढायचं नाही. मला वाटतं ही जी मंडळी आता पक्षाच्या माध्यमातून आपापली मतं सांगतात त्या सर्वांना अपेक्षित गावाचा विकासच आहे असं मला तरी वाटतंय. बरं, आपण शिवसेनेकडे येऊया. तुमचा निवडणुकीचा अजेंडा जो आहे तो अतिशय थोडक्यात सांगा. या शहराच्या विकासासाठी विशेषतः राज्यातलं पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून आळंदी शहराची वेगळी ओळख असावी यासाठी या शहराचा विकास हाच आमचा या ठिकाणी ध्यास आहे. त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, महिला सबलीकरण असेल, अंतर्गत रस्ते असेल, शुद्ध पाणी असेल, हे सर्व देण्यासाठी किंबहुना यासाठी आम्हाला संधी द्यावी. कारण आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि या शहरामध्ये मग आध्यात्मिक वारसा असलेलं संतपीठ आहे आणि म्हणून वारकऱ्यांची सेवा विशेषतः ही नगर परिषद आहे. अतिशय कमी निधी आहे या नगरपालिकेला. मग अशी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात ती तुम्ही सुरू केलेली कामं जी आहेत ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत म्हणून तुम्हाला मत द्यावी अशी आमची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निवडणुकीचा अजेंडा. आळंदी शहराचा सर्वांगीण विकास, त्यामध्ये स्वच्छ आळंदी, निर्भयमुक्त आळंदी, त्यानंतर इथली जी वाहतुकीची जी कोंडी आहे ती सुरळीत झाली पाहिजे, पाण्याचा प्रश्न आणि स्थानिकांचे जे जे काही रोजच्या दैनंदिन जीवनातले जे काय प्रश्न आहे ते प्रश्न हाच खऱ्या अर्थाने आमचा अजेंडा आहे. माननीय राजसाहेब ठाकरेंनी जसं नाशिक सुंदर केलंय तसं आम्हाला आळंदी शहर सुंदर करायचं, त्याचा विकास करायचा. धन्यवाद. बरं, ठीक आहे. यांनाही आळंदी शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं, इंद्रायणी स्वच्छ आणि सुंदर करायचे. या लढाईतला प्रमुख दावेदार भाजप आहे. भाजपची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी सागर बोरुंदिया यांच्याबद्दल प्रचंड चर्चा यांच्या भाजप प्रवेशानंतर झाली. यांच्यावरती गुटख्याच्या तस्करीचे किंवा गुटख्याच्या विक्रीचे प्रचंड आरोप झाले होते. माणिकचंद हा जो गुटखा, या गुटख्याची त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विक्री केली, तो गुटखा बंद असताना सुद्धा केली, असे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्याशी आपण थेट बोलूया. तुम्हाला स्वतःला तुमची वैयक्तिक प्रतिमा जी ती या भाजप पक्षासाठी अडचणीची ठरू शकते असं वाटत नाही का? कारण आपला लोकप्रतिनिधी जो आहे तो एक चांगला सुशिक्षित शिकलेला उमेदवार असावा. ज्या गोष्टीनं लोकांचे जीव जातात अशा गोष्टीची विक्री करण्याचा तुमच्यावरती आरोप आहे. असं असताना तुम्हाला राजकारणात का यावं वाटतं आणि आल्यानंतर तुमचं स्वतःचं राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय? कुठलं चांगलं काम तुम्हाला करायचं? पहिली गोष्ट, जे आरोप केलेले आहेत तेच बिनबुडाचे आणि खोटे आहेत. जे पण माझ्या गुन्हा दाखल झाला तो खोट्या पद्धतीने केलेला आहे. मी 5 वर्ष झाले, सचिन शेट पासून जेव्हापासून नगरसेवक झाले तेव्हापासून मी जास्त आवड निर्माण झाली की आपण समाजासाठी काहीतरी करणं आहे. आणि त्या पद्धतीने सचिन शेट झाले, राहुल चित्रकर झाले, प्रशांत गोरडे झाले, ह्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात येऊन आम्ही समाजसेवेसाठी काम करायला लागलो. आणि जे माझे आई वडील स्वतः नगरसेवक होते 10 वर्ष. आणि जनतेची जे आत्ताची दुरवस्था आहे रोडची, पाण्याची, सगळ्या गोष्टींची, आता आमचं दुकान सुद्धा रोडवरच आहे. त्या आम्ही सगळ्या गोष्टींना सामोरं जातोय. धूळ फुपाटा हे त्या सगळ्या गोष्टी, पिण्याचं पाणी म्हणा. आणि ही जी जुनी मंडळी आहे ती काही काम करत नाही, काय नाही, आणि त्यांना आम्हाला येऊन द्यायचं नाही सत्तेत. पण आता तुमच्या ह्या प्रसिद्धीमुळे पक्षाला त्रास होतोय का आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगा? सामान्य जनता आणि त्यांना विचारायचं. सागर बोरुंदेच्या बाबतीत सामान्य जनता सांगाल ना. बरं, ठीक आहे. सागर बोरुंदेंची ही भूमिका आपण ऐकली. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावरती गुन्हे आहेत ते चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत, त्यांना अजेंडा विचारूया आपण. नेमका तुमचा या निवडणुकीचा अजेंडा काय असणार आहे? आमचा या निवडणुकीचा मुख्य अजेंडा इंद्रायणी नदी पूर्णपणे स्वच्छ करणे, भामा आसखेडचं पाणी आळंदीला देणे आणि त्याच्या फाईल मंजूर पण झालेल्या आहे. दुसरी गोष्ट, आळंदीमध्ये आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये स्वतंत्र आळंदीचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार करणे, जो जॉईंट आहे ज्याच्यामध्ये देहू आणि आळंदी जॉईंट आहे, तो आम्ही तोडून असा स्वतंत्र मागणी करणार आहोत. त्याच्यात दुसरी गोष्ट, अंतर्गत रस्ते आहेत, गटर आहेत, ड्रेनेज व्यवस्था आणि काही तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आहेत. आता आळंदीमध्ये ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणी पण एक तीर्थक्षेत्र आहे, त्याला पण फार आध्यात्मिक दर्जा आहे. तिथे एक चांगलं पवित्र कुंड आहे, परंतु ते सगळं
कचऱ्याच्या खाली दबलं गेलेलं आहे आणि आळंदीचं जे डायरेक्ट पाणी नदीमध्ये येतं ते पण आम्ही बंद करणार आहे. ठीक आहे. एकूण ज्या समस्या सतत कायम आहेत त्याच समस्या सोडवायचा भाजपचा प्रयत्न अशी त्यांची भूमिका जी आहे ती पाहायला मिळते. या सगळ्या शोच्या शेवटाकडे आपण चाललेलो आहोत. महत्वाचं म्हणजे निवडणुका होतील, या सगळ्या मंडळींपैकी आळंदीचे नागरिक जे आहेत, सुजाण नागरिक जे आहेत, ते अतिशय जागरूक राहून कुठल्याही गोष्टीच्या दबावाखाली न येता आपलं मतदान करतील आणि आळंदीला सक्षम अशा स्वरूपाचे नेते निवडून देतील. कारण सातत्यानं राजकारणाबाबत, नेत्यांबाबत आणि समाजाबाबत एक वाक्य सांगितलं जातं, ज्या पद्धतीचा समाज असतो त्याच पद्धतीचे नेते हे त्या समाजाला मिळत असतात. त्यामुळे जोपर्यंत समाज जागरूक होत नाही, आळंदीचे लोक जागरूक होत नाहीत, आळंदीचे मतदार जागरूक होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित असलेला, तुम्हाला हवा असलेला आळंदीचा विकास होणार नाही. आणि त्यामुळेच IBN लोकमतच्या वतीनं तुम्हाला हे आवाहन आहे, मतदानाच्या दिवशी बाहेर पडा, अतिशय सजग आणि शांत बुद्धीनं मतदान करा. आळंदीचा विकास जे करतील त्यांनाच या निवडणुकीमध्ये निवडून द्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढच्या वर्षी होणाऱ्या वारीमध्ये या समस्या सुटलेल्या असतील आणि इथे अलंकापुरीमध्ये येणारा प्रत्येक वारकरी जो आहे तो रामकृष्ण हरीचा गजर करत अतिशय आनंदाने इथल्या सोयी सुविधा बदलल्यात म्हणून पुन्हा पंढरीच्या दिशेनं जाताना आणि आळंदीला परत येण्याची शपथ घेताना पाहायला मिळेल. हे सगळं आळंदीचं चित्र जे आहे ते चांगल्या रीतीनं बदलावं अशी अपेक्षा. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.